नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण EPS 95 पेन्शनवाढीबाबत केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट, 7,500 रुपये किमान पेन्शनचा प्रस्ताव नाही, याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात। त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर यामध्ये EPFO अंतर्गत येणाऱ्या EPS 95 पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सध्या चर्चेत असलेल्या किमान पेन्शन वाढीबाबत केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करत सध्या 1,000 रुपये असलेली किमान मासिक पेन्शन थेट 7,500 रुपये करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे नसल्याचे स्पष्ट केले आहे। ही माहिती श्रम व रोजगार मंत्रालयाने राज्यसभेत दिली असून त्यामुळे लाखो पेन्शनधारकांच्या अपेक्षांना तात्पुरता धक्का बसला आहे। पेन्शनधारकांची मागणी कायम। गेल्या अनेक दिवसांपासून EPS 95 अंतर्गत येणाऱ्या पेन्शनधारकांकडून किमान पेन्शन वाढवण्याची जोरदार मागणी केली जात आहे। वाढती महागाई, आरोग्यावरील खर्च तसेच दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमती लक्षात घेता 1,000 रुपयांची मासिक पेन्शन अपुरी असल्याचे पेन्शनधारकांचे म्हणणे आहे। राज्यसभेत थेट प्रश्न उपस्थित। महाराष्ट्रासह देशातील विविध भागांतून ही मागणी सातत्याने केंद्र सरकारकडे मांडली जात आहे। याच पार्श्वभूमीवर राज्यसभा सदस्य डॉक्टर मेधा विश्राम कुलकर्णी यांनी सरकारकडे थेट प्रश्न उपस्थित केला। महाराष्ट्रातील EPS 95 पेन्शनधारक किमान पेन्शन 7,500 रुपये करण्याची मागणी करत असल्याचे त्यांनी सभागृहात नमूद केले। तसेच सध्याच्या महागाईच्या काळात 1,000 रुपयांची पेन्शन अत्यंत अपुरी असल्याचे सांगत किमान पेन्शन सुधारण्यासाठी सरकारकडे काही ठोस वेळापत्रक आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। सरकारचे उत्तर काय, या प्रश्नाला उत्तर देताना कामगार व रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी सांगितले की कर्मचारी पेन्शन योजना 1995 ही सामाजिक सुरक्षेच्या उद्देशाने राबवली जाणारी योजना आहे। या योजनेचा निधी दोन प्रमुख स्रोतांमधून तयार होतो। नियोक्त्यांकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या 8.33% योगदान, केंद्र सरकारकडून नियोक्त्यांकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या 8.33% योगदान, 2 केंद्र सरकारकडून दरमहा 15,000 रुपयांच्या वेतनावर 1.16% योगदान। पेन्शन फंडच्या स्थिरतेवर भर। सध्या EPS 95 अंतर्गत किमान 1,000 रुपये मासिक पेन्शन दिली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या योजनेच्या निधीचे दरवर्षी मूल्यांकन करणे बंधनकारक असून भविष्यातील पेन्शन देयकांचा खर्च आणि सध्याच्या निधीची आर्थिक स्थिती तपासली जाते। कोणताही निर्णय घेताना पेन्शन फंडची आर्थिक स्थिरता आणि दीर्घकालीन शाश्वतता लक्षात घेणे आवश्यक असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे। निर्णय नसला तरी चर्चा सुरू। सध्या तरी EPS 95 अंतर्गत किमान पेन्शन थेट 7,500 रुपये करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही। मात्र पेन्शनधारकांच्या मागणीकडे सरकारचे लक्ष असून याबाबत चर्चा सुरू असल्याचे संकेत या चर्चेतून मिळाले आहेत। तर मित्रांनो, हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती। अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।